नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। बहुप्रतीक्षित माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेचा सोडतीचा निकाल काल 15 फेब्रुवारी रोजी लागणार होता, पण अचानक सिडकोकडून ही सोडत रद्द करण्यात आली आणि लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलं। यावरती आपण व्हिडिओ बनवला आणि तो आपण पोस्ट केला। तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर काही तासाभरानंतरच सिडकोकडून एक नवीन ऐतिहासिक तारीख जाहीर करण्यात आली सोडतीसाठी। ऐतिहासिक का असं म्हणतोय यासाठी दोन कारणं आहेत, हे तुम्हाला पुढे कळेलच। तसेच ही सोडत कोणत्या ठिकाणी होणार आहे, यामध्ये काही बदल आहे का, या लॉटरीचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा होणार आहे आणि ते कुठे होणार आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती सिडकोकडून देण्यात आलेली आहे। ते नेमकं काय आहे, आपण याबद्दलची सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोकडून माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या लॉटरीची सोडत 15 फेब्रुवारी 2025 रोजी होणार होती, पण अचानक सिडकोकडून ही सोडत रद्द करण्यात आली आणि याची तारीख लवकरच कळवण्यात येईल असं सांगण्यात आलं। पण ही लॉटरी का रद्द करण्यात आली किंवा ही लॉटरी का पुढे ढकलण्यात आली याचं कारण सिडकोकडून स्पष्ट केलेलं नाही। सिडकोकडून अचानक ही सोडत रद्द करण्यात आली, त्यामुळे सर्व स्तरांमधून सिडकोला पुन्हा एकदा लक्ष करण्यात आलं आणि खूप टीकासुद्धा करण्यात आल्या। पण आता सिडकोकडून माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना 26,000 घरांसाठी होती, पण या लॉटरीमध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे या लॉटरीमध्ये एकूण अंतिमतः पात्र अर्जदार हे 21,400 एवढेच आहेत। अर्जदारांनी अखेर तयारी केली की 15 फेब्रुवारीला सोडतीचा निकाल लागणार, पण सोडत अचानक रद्द करण्यात आली, त्यामुळे अर्जदार खूप नाराज झाले। कारण अर्जदारांनी 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत पैसे भरलेले आहेत। सिडकोकडून या अगोदर सुद्धा अर्ज करण्यासाठी 5 ते 6 वेळा मुदतवाढ देण्यात आली। अखेर ती मुदतवाढ बंद झाली आणि तारीख जाहीर करण्यात आली, पण त्या तारखेला सुद्धा सोडत जाहीर होणार नाही, त्यामुळे या निकालासाठी मुदतवाढ देण्यात आल्यावर संतप्त प्रतिक्रिया या सर्व स्तरांमधून उमटल्या। जर सोडतीची नवीन तारीख जाहीर करण्यात येईल असं सांगितलं होतं, पण कधी होणार, कधी कळणार, यानंतर सर्व अर्जदार हे सोडतीची नवीन तारीख कधी जाहीर करणार किंवा ही सोडतीची नवीन तारीख काय असणार आहे याबद्दल अर्जदार वाट पाहू लागले। काही वेळापूर्वी मी जसं म्हटलं की सिडकोकडून ऐतिहासिक तारीख जाहीर करण्यात आली आहे, याचा पहिलं कारण म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। त्याच दिवशी सिडकोकडून ही सोडत होणार आहे आणि हा ऐतिहासिक दिवस आहे। आणि दुसरं कारण म्हणजे सिडको आणि त्यांची ऐतिहासिक सोडत। या अगोदरच्या सर्व लॉटरीसुद्धा सिडकोकडून वेळेवरती पूर्ण करण्यात आलेले नाहीत आणि ही सुद्धा लॉटरी वेळेवरती झाली नाही। सिडकोची लॉटरी आता जाहीर होणार म्हणजे ती तारीख ऐतिहासिक म्हणावं लागेल। आता ही सोडत कुठे होणार आहे किंवा त्यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेला आहे का ते आपण पाहूया। ही सोडत ज्या ठिकाणी ठरलं होतं, रायगड इस्टेट फेज 1 सेक्टर क्रमांक 28 तळोजा या ठिकाणीच होणार आहे। सिडकोने सर्वात पहिल्यांदा फेसबुक पेजवरती याची माहिती दिली आणि नवीन तारीख जाहीर करण्यात आली। अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेची संगणकीय सोडत आयोजित केली आहे। प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळावरील सोडतीसोबतच सदर संगणकीय सोडत वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखील प्रक्षेपित केली जाणार आहे। दिनांक बुधवार 19 फेब्रुवारी 2025 वेळ दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये ही सोडत प्रक्षेपित केली जाणार आहे किंवा ही सोडत होणार आहे। तसेच ही सोडत जी आहे 3 केंद्रावरती या सोडतीचा आपण अनुभव घेऊ शकतो। तर ते केंद्र कोणते आहेत? खारघर पूर्व तळोजा भूखंड क्रमांक 14 सेक्टर 37 तळोजा पंचानंद पनवेल रायगड 410208 या ठिकाणी हे पहिलं ठिकाण आहे। या ठिकाणी लॉटरीचं जे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे ते या ठिकाणी होणार आहे। दुसरं ठिकाण म्हणजे खारघर भूखंड क्रमांक 63 अ सेक्टर 15 खारघर पनवेल रायगड 410210 या ठिकाणी सुद्धा
लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे लॉटरीचं. तिसरं ठिकाण म्हणजे खांदेश्वर. या ठिकाणी भूखंड क्रमांक 1 सेक्टर 28 खांदेश्वर रेल्वे स्टेशन कामोठे पनवेल रायगड 410209 या 3 ठिकाणी सिडकोकडून जी सोडत होणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी तुम्हाला अनुभवता येणार आहे. तसेच सिडकोकडून या लॉटरीचं थेट प्रक्षेपणासाठीची लिंक असते ती मोबाईलवरती पुरवण्यात येईल. कदाचित या लिंकद्वारे आपण फेसबुक पेज आणि यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह बघू शकतो. हे सर्व टेक्स्ट मेसेजद्वारे सर्व अर्जदारांना कळवण्यात येईल आणि हे कधी कळवण्यात येईल की नाही त्याबद्दल आता वाट पाहावी लागणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.